हे गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लकी प्रो ॲग्री स्टडी. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. खरं तर सकाळचे वाजलेले हे 9 आणि आपण आता सध्या आपल्या खरबूजच्या प्लॉटमध्ये आहोत. तर मित्रांनो, हाच तो खरबूज ज्याच्यावरती आपण इथून 10-15 दिवस खूप सारी मेहनत घेतलेली, कारण की आपल्याला तसे प्रॉब्लेम फेस करायला लागले होते. आपण ऑड सीझनला हे खरबूज लावलेलं आहे, त्यामुळं थंडीचा जास्त अटॅक असल्यामुळं आणि आपली लागवड पण 10 दिवस लेट झाल्यामुळं मित्रांनो खरबूजला थोडंसं ट्रान्सप्लांटेशनचा शॉक बसला होता. तर तो शॉक काढण्यासाठी आपण त्याच्यावरती उपचारात्मक खूप साऱ्या फवारण्या घेतल्या आणि ड्रिप इरिगेशनने खतं पण सोडले. तर मित्रांनो, तसं जसं काही डेव्हलप झालं आहे झाड, तसंच आपण येत्या 10 दिवसामध्ये आपण क्रॉप कव्हर घातलेला आहे. म्हणजे लागवड करून 10 दिवसांनी क्रॉप कव्हर घातलेला आहे. तर मित्रांनो, आपण हा वरचा जो क्रॉप कव्हर घातलेला आहे हा मागच्या वर्षीचाच खरबूजचाच क्रॉप कव्हर होता. तर तोच क्रॉप कव्हर आपण रियूज म्हणून आपण इथं केलेला आहे. तर बघून घ्या, अशा प्रकारे आपण सर्वत्र क्रॉप कव्हर घालून घेतलेलं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, झाडाची बऱ्यापैकी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली होती, मग आपण क्रॉप कव्हर घालण्याचा निर्णय घेतला होता. तर अशा प्रकारे बघून घ्या, असं झाड डेव्हलप झालं होतं. आणि आपण त्यामध्ये क्रॉप कव्हर घालण्या अगोदर एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा स्प्रे घेतला आणि लगेच क्रॉप कव्हर घालून घेतला आहे मित्रांनो. आपला काल क्रॉप कव्हर घालून झाला होता आणि आज आपण लगेच एक ड्रिप इरिगेशन खतं वगैरे देतो आहे. आणि असं 4 दिवसाच्या म्हणा किंवा 8 दिवसाच्या गॅपने आपण ड्रिप इरिगेशननं खतं देऊन याचा प्रॉपर असा टनल करून घेणार आहे या क्रॉप कव्हरचा. म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही पूर्ण या क्रॉप कव्हरमध्ये करून घेणार आहे मित्रांनो. आता थोडंसं रिस्की वातावरण आहे आणि वातावरण स्टेबल नसल्या कारणामुळे आपल्याला क्रॉप कव्हर घालणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपली झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही चांगली राहते. तर त्यामुळे मित्रांनो, आपण क्रॉप कव्हर घालून घेतलेलं आहे यामध्ये. तर अशा प्रकारे बघून घ्या मित्रांनो, आपण सगळीकडं क्रॉप कव्हर घातलेलं आहे. आणि मित्रांनो, क्रॉप कव्हर घालण्याचं कारण म्हणजे आपल्या झाडाला ऑलरेडी ट्रान्सप्लांटेशनचा शॉक बसला होता, त्यामुळं झाड डेव्हलप होत नव्हतं आणि थंडीचा अटॅक असल्यामुळं झाडाची वाढ पण थांबली होती. तर ती थांबलेली वाढ चांगली व्हावी आणि आपलं पुढचं झाड हे चांगलं ग्रोथ व्हावं, त्यासाठी आपण क्रॉप कव्हर घालून घेतलेलं आहे. मग आता इथून पुढे त्याचा कसा रिझल्ट येतो मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर हा व्हिडिओ मी नंतर कंटिन्यू करणार आहे. हा व्हिडिओ क्रॉप कव्हर काढेपर्यंत मी कंटिन्यू करणार आहे, तर व्हिडिओला कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आज आपण ड्रिप इरिगेशनमधून खत सोडून घेतो आहे त्याला. तर 1448 ही ग्रेड आपण ड्रिप इरिगेशनने देतो आहे मित्रांनो. याच्या अगोदर आपली ड्रेचिंग करून झाली होती, तर पाहिजे असं रिझल्ट आला नाही. आपण त्याच्यामुळं आपण 1448 ही ग्रेड आता आणलेली आहे आणि ड्रिप इरिगेशनने इथं ते आपण प्लॉटला देणार आहे. बघू शकता, इथं आपण सगळं सेटअप लावून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण यंदा ही खरबूजमध्ये ही घेतलेली रिस्क कुठपर्यंत साध्य होते हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओला असंच कंटिन्यू करा. तर चला, आपण इथून पुढचा पार्ट देतो. आपण थोड्या काही दिवसांनी त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही कुठपर्यंत आलेली याचा आपण आढावा घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. तर चला. तर नमस्कार मित्रांनो, आज क्रॉप कव्हर घालून आज 3रा दिवस आहे आणि खरबूजची सध्याची कंडिशन थोडीशी डेव्हलप झालेली आहे. म्हणजे खरबूजने वेल वगैरे सोडायला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला आता मी दाखवतो क्रॉप कव्हरमध्ये. हे बघा, मध्ये दिसतंय थोडंसं वेल डेव्हलप झालेलं आहे आणि चांगली अशी ग्रोथ आपल्याला होताना दिसते आहे. आणि आता ढगाळ वातावरण आहे मित्रांनो, दमट ढगाळ वातावरण आहे. आणि ह्या वातावरणाचा इफेक्ट बाजारभावावरती पडलेला आहे, कारण की सगळ्याच मालावरती असा इफेक्ट असा झालेला आहे की टोमॅटो असला तर मग टोमॅटो लवकर पिकून येणे. तसंच आता आपली कोबी होती, तर कोबी लवकरात लवकर असा गड्डा झालेला आहे तिचा मोठा. काही म्हणजे गड्डे असे उरले पण आहे, चिरले, म्हणजे त्याला क्रॅकिंग आपण म्हणतो. तर अशा प्रकारचा आपल्याला त्याचा परिणाम झालेला आहे. तर त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, आपल्याला ह्या वातावरणामध्ये हवेमध्ये आपल्याला हवेच्या आर्द्रतेत नत्राचा प्रमाण वाढतो अशा वातावरणामध्ये. त्यामुळं आपल्याला अशी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही जास्त झालेली दिसते. कोबी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे क्रॅकिंग वगैरे समस्या दिसू शकते. आणि मित्रांनो, ह्या वातावरणात आपण नत्र सोडणे पिकाला थोडंसं इफेक्टिव्ह असू शकतं, कारण की क्रॅकिंगची समस्या उद्भवू शकते. त्यामुळं
खूप जास्त नत्र देणे टाळलं पाहिजे, कारण की मित्रांनो आपल्या वातावरणामध्ये ह्युमिडिटीमध्येच आपल्याला नत्राचं प्रमाण वाढलेलं दिसतं आणि त्यामुळं आपल्याला ही थोडी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपल्याला झाडांची झालेली दिसते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज कोबीची फर्स्ट हार्वेस्टिंग केलेली. आपल्या शेजारच्याच वणी कृषी उत्पन्न बाजार समिती वणी येथे आपण पाठवलेली मार्केटला कोबी. तर काय भाव जाते अजून काही विचारलं नाही आपण. तर मग बाजार तशी थोडीशी डाऊन झालेली असेल असा माझा तरी अंदाज आहे. आणि मागच्या 1-2 दिवसाची अपडेट पण नाही आपल्याला बाजारभावाची. तर बघू. कोबीला पण छान असा बाजारभाव भेटत आहे सध्या. म्हणजे 20च्या आसपास बाजारभाव गेलेली कोबीची. 20+ पण जात होती. इथून मागे काही अपडेट होते आपल्याला की 30पर्यंत गेला कोबी म्हणून. 30 रुपये kg. तर चांगली बाजार कोबीला पण भेटते मित्रांनो. आणि खरबूज पण तसं साथ देताना दिसतं आपल्याला. म्हणजे एवढं आपल्याला ते स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर ते झालेलं आहे, तयार झालेलं आहे. डम्पिंग पण झाली होती, ती पण स्टॉप झाली. प्लस आता त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ व्हायला लागली. म्हणजे चांगला सपोर्ट दिसतो आपल्याला खरबूजकडून पण. तर चला मित्रांनो असंच कंटिन्यू करा. अजून मी 2-4 दिवसांनी अपडेट घेऊन येतो. क्रॉप कव्हर काढेपर्यंत मी तुम्हाला अपडेट घेऊन येणार आहे आपल्या खरबूजची. तर कशा प्रकारे डेव्हलप झाला आणि मी काय काय थेरीज वापरली हे मी तुम्हाला शेवटला सांगेन. कारण आता सांगून त्याचे रिझल्ट कसे आले हे आपण शेवटलाच बघू शकतो. त्यामुळे मी सर्व शेड्यूल जो आता करणार आहे मी ह्या टायमाला तो मी सगळा शेवटला सांगेल. तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आपण बघू शकता मी सध्या आमच्या खरबूजच्या प्लॉटमध्ये आहे. तर मित्रांनो हेच ते खरबूजचा प्लॉट जिथे आपण गेली काही दिवस मेहनत घेतोय. तर मित्रांनो आपण ह्या खरबूजच्या प्लॉटमध्ये बघू शकता क्रॉप कव्हर टाकून आज जवळपास 10 दिवस झालेले आहे. आणि आपण क्रॉप कव्हर घातल्यानंतर 4थ्या दिवशी आपण 1448 ही ग्रेड आपल्या प्लॉटला दिली होती. आणि मित्रांनो आज आपण परत ड्रिप इरिगेशन मार्फत बघू शकता इथं आपण एक सेटअप लावला आहे. आपल्या पंपाच्या सहाय्याने आपण ड्रिपला ते खत देतोय. तर आज मित्रांनो आपण 1261 हे खत आपण आपल्या प्लॉटला देतो ड्रिप इरिगेशनने. तर मित्रांनो 1261चं प्रमाण आपण एकरी 2.5 किलो घेतो. पण मी इथं आपल्या प्लॉटसाठी 4 किलो 1261 घेतलेलं आहे. आणि ते आपण आता सध्या आपल्या पंपाच्या सहाय्याने ते प्लॉटला देतोय. कारण की मित्रांनो आपल्या खरबूज या रोपाला ट्रान्सप्लांटेशनचा शॉक बसला होता आणि त्या शॉकमधून निघाला त्याला बरेच दिवस गेले. त्यामुळे त्याची 1448 ही चांगली ग्रेड दिल्यानंतरही चांगली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली नव्हती. म्हणजे बऱ्यापैकी झाड उठलं होतं, तसं शॉकमधून बाहेर आलेलं होतं. पण आपल्याला पाहिजे अशी ग्रोथ या क्रॉप कव्हरमध्ये करून घ्यायची. त्यामुळं आपण आता सध्या त्याला थोडासा बूस्टअप डोस म्हणून जास्त डोस दिलेला आहे. म्हणजे आपण 1261 एकरी 2.5 किलोच्या जागा आपण 4 किलो घेतलेलं आहे. आणि ते 4 किलो आपण 1261 ह्या प्लॉटला आपण देतोय आता ड्रिप इरिगेशनने. बघू शकता इकडे चालू आहे. आपण पंपाच्या सहाय्याने मित्रांनो आपला हा सिंपल साधा जुगाड आहे. आपल्याकडं खतं देण्यासाठी आपण जुगाड बसवलेला नाही, फक्त पंपाच्या सहाय्याने आपण याच्यामध्ये असं नळी लावलेलं इथं कॉकला अशा प्रकारे सेटअप लावून आपण याच्या सहाय्याने खत देत असतो. तर आपण सगळ्याच पिकांना अशाच प्रकारे खत देत असतो. आणि आपला हा सिंपली जुगाड आहे मित्रांनो आपलं एकरी प्रमाण असतं 2.5 किलो प्रत्येक कुठल्याही आपल्या लिक्विड खताचं. तर ते आपण इथं मोडलेलं आहे. म्हणजे आपण आता 4 किलो घेतलेलं आहे. आणि हा माझा पहिलाच अनुभव असणार आहे. मी 4 किलो घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ग्रोथ कशी झालेली. तर मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या खरबूजच्या प्लॉटची ग्रोथ मी कशी घडवून आणली आणि त्याला शॉकमध्ये बाहेर कसं काढलं, तर त्यावरती कोणकोणत्या प्रकारच्या फवारण्या घेतल्या आणि कशी मेहनत घेतली हे तुम्हाला हे आम्ही सरते शेवटी सांगणार आहे जेव्हा क्रॉप कव्हर काढणार आहे तेव्हा. तर मित्रांनो व्हिडिओला कंटिन्यू करा. आणि आता सध्या मी लिक्विड वगैरे सोडून घेतो आणि पुन्हा भेटतो. तर मित्रांनो आपलं 1261 हे लिक्विड खत सोडून झालेलं आहे. बघू शकता पंप आपण तिकडे ठेवलेला आहे. तर मित्रांनो जवळपास आपण 100 लिटर पाण्यामध्ये 1261 आधी मिसळून घेतलं, त्याचं योग्य असं द्रावण करून घेतलं आणि मग ते पंपाच्या सहाय्याने या ड्रिपला सोडून दिलं. आता मित्रांनो आपण इथून मोजून 10 ते 15 मिनटं अजून एक्स्ट्रा पाणी देणार आहे आणि मग पाणी आपण बंद करणार आहे. तर अशा प्रकारे आपलं खत व्यवस्थापन असतं मित्रांनो. तर आता मित्रांनो तुम्हाला प्लॉटची जशी ग्रोथ झाली तशी मी दाखवतोय. तर बघून घ्या अशा प्रकारे आता बऱ्यापैकी फुटवा झालेला आहे मध्ये क्रॉप कव्हरमध्ये.
बघून घ्या, अशा वेली म्हणजे झाल्या तयार. तर एवढं काय टेन्शन घ्यायचं काम नाही मित्रांनो, आपलं खरबूज सक्सेस होणार हे नक्की. कारण आपण त्याच्यामध्ये उभे आहोत, आपण सातत्याने त्याचा विचार करतो आणि त्यासाठी प्रयत्न करतो. आणि आपल्या प्रयत्नाला यश देणं हे त्या पांडुरंगाचं काम आहे. त्यामुळं आपण जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही, आपण फक्त काम करत राहायचं आहे. आणि आपल्या कामामध्ये एक नीतिमत्ता असली पाहिजे. तर बघून घ्या, असा काही रिझल्ट येतो आहे आपला. तर असंच संपूर्णच प्लॉटमध्ये अशा वेली आपल्याला बघायला मिळते. बघून घ्या. आता मित्रांनो सकाळचं ऊन पडत आहे इकडून पूर्वेकडून, त्यामुळं आपल्याला एकदम क्रॉप कव्हरमधून दिसत आहेत वेली एकदम अशा प्रकारे मित्रांनो डेव्हलप होत चाललेलं आहे खरबूज. मित्रांनो खूपच थंडी वाढलेली आहे आणि बघून घ्या, आता इथं दव पडलेलं आहे असं क्रॉप कव्हरवरती. तर हाच तो फायदा असतो आपल्याला क्रॉप कव्हर घालण्याचा. क्रॉप कव्हर घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वातावरण हे स्टेबल असतं क्रॉप कव्हरमधलं, आणि वेलींना वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होतं आणि परिणामी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही चांगली होते. आणि आपल्याला योग्य टायमिंगला आणि एकाच वेळेला फुल सेटिंगसाठी क्रॉप कव्हर काढल्यानंतर एकाच वेळेला फुल सेटिंगला प्लॉट येतो. त्यामुळे मागं पुढं अशी सेटिंग होत नाही, एकदाच सेटिंग होते. आणि त्याचा मोठा फायदा म्हणजे हार्वेस्टिंग 1 ते 2 टायमाला एक प्लॉट हार्वेस्टिंग होऊन जाता. त्यामुळे क्रॉप कव्हर घालणं खूप गरजेचं असतं मित्रांनो आपल्याला कुठलंही लिक्विड खत घ्या, ते एकरी 2.5 किलोचा डोस असतो. एकराला म्हणजे 2.5 किलो आपल्याला दिलं पाहिजे आपण. पण मग आपण इथं 4 किलो घेतलेलं आहे, कारण की आपल्याला मित्रांनो ट्रान्सप्लांटेशनमधून प्लॉट निघाल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं एक बूस्टर म्हणून एक डोस पाहिजे होता. आणि साहजिकच आहे, त्याला आपल्याला वाढीसाठी आता एक्स्ट्रा अन्नद्रव्य लागणार आहे, कारण की त्याची जी वय होती ती वय पण उलटून गेल्यानंतर आपल्याला त्याला खायला जास्त दिलं तरच त्याचं चांगलं पोषण होणार आहे. नाहीतर मग आपल्याला तो कुपोषित झाल्यासारखं त्याची ग्रोथ होणार नाही. म्हणून आपण त्याला 4 किलो देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो आपली जर टायमिंग लागवड झाली आणि अशा काही प्रकार आपल्याकडे घडला नाही, तर आपण एकरी 2.5 किलो दिलं पाहिजे. भले ते 4 दिवसांनी परत 2.5 किलो द्या, पण मग एकरीच्या 2.5 किलो डोस हा प्रमाणात असतो. आपण एक्स्ट्रा जर दिलं तर मित्रांनो त्याचं काय होतं आहे, तर म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्यामध्ये 2 किलो द्या, 4 किलो द्या, 5 किलो द्या, त्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. पण मग मित्रांनो त्याचा एक आपल्याला पुढे जाऊन मोठा असा तोटा होत असतो. मित्रांनो तुम्हाला त्याचं एक मी उदाहरण पण देऊ शकतो. जर आपण एखाद्या छोट्या मुलाला मोठ्या माणसासारखं जेवण वाढलं किंवा मोठ्या माणसाचं ताट जर छोट्या मुलाला दिलं तर तो तेवढा खाऊ शकत नाही, आणि खाल्लंच तर त्याला ते पचवायला त्रास होऊ शकतो. तर असा काही प्रकार आपल्या झाडांमध्ये सुद्धा असतो, तो आपण ओळखला पाहिजे. आणि त्याची गरज नसताना आपण तेवढं देणं टाळलं पाहिजे. तर असा त्याचा एक पुढे जाऊन विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणजे वेली शॉकमध्ये जाऊ शकतात. त्यांना जेवढं गरजेचं आहे तेवढंच देणं गरजेचं असतं. म्हणून आपल्याला एकरी जो प्रमाण ठरवून दिला असतो तेवढंच देणं गरजेचं आहे. पण मग मित्रांनो आपण इथं थोडीशी रिस्क घेतलेली, म्हणजे आपण एक थोडासा प्रयोग करून बघितला आहे, किंवा आपल्याला ती गरज वाटली म्हणून आपण दिलेलं आहे. कारण आपल्या वेली हे आता अन्नद्रव्याच्या भुकेला दिसतं आपल्याला, कारण की त्याची वाढ मंदावती आहे. म्हणून आपण त्यासाठी हा बूस्टर डोस घेतलेला आहे 1261चा, एकरी 4 किलोच्या आसपास दिलेला आहे आपण. मित्रांनो आपल्याला एकराला पण कमी हा प्लॉट आहे जवळपास. म्हणजे इथं आपल्याला फक्त आता 20 बेड बसले, म्हणजे 30 बेड तरी बसले पाहिजे होते. 200 फुटी अंतरावरचे 200 फुटी लांबीचे बेड आहेत ते. तर ते आपल्याला अजून 10 बेड असते तर आपला एकरभर पूर्ण झाला असता प्लॉट. पण मग मित्रांनो आपली जेवढी कुंडी आहे त्या कुंडीमध्ये आपल्याला फक्त 20 बेड बसलेले आहेत. तर त्या 20 बेडाचा प्लॉट आपला हा येत तर तो डेव्हलप करण्याचं आता सध्याचं काम आहे. तर बघू मित्रांनो आता हा कसा डेव्हलप होता. आपण व्हिडिओला कंटिन्यू करा, असंच बघत राहा. आपण पुढचा क्रॉप कव्हर काढेपर्यंतचे याच्यामध्ये जे जे अपडेट्स करतोय, ज्या ड्रिचिंग देतोय, फवारणी देतोय, ते आपण घेऊन येणार आहे. तर आतापर्यंत मित्रांनो क्रॉप कव्हरवरून वरतून आपण एकही फवारणी घेतलेली नाही. बरेच शेतकरी घेत असतात, पण आपल्याला तशी काही गरज वाटली नाही. आपल्या वेली अजूनही चांगल्या टवटवीत आहेत. त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत नाही. आणि हा जो क्रॉप कव्हर टाकलेला आहे हा मित्रांनो आपण मागच्या वर्षीच्या खरबूजचा टाकलेला आहे, म्हणजे जुना क्रॉप कव्हर टाकलेला आहे. अजूनही त्याची कंडिशन बघू शकता, एकदम पांढरं शुभ्र असं दिसतंय. तर यंदाही हा जर व्यवस्थित निघाला तर यंदाही हा आपण तसं पुढच्या वर्षी वापरू शकतो. तर बघू हा कसा टिकतो आणि कुठपर्यंत चांगला राहतो.
तर चला व्हिडिओला असंच कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आज 9 डिसेंबर आणि मित्रांनो आपण आता इथे सध्या आपल्या खरबूजच्या प्लॉटजवळ उभे आहोत. तर मित्रांनो आज आपण 6 तारखेला जे ड्रिप इरिगेशनमधून 1261 घेतलं होतं, तर त्या 1261चा कुठपर्यंत रिझल्ट आलेला आहे आणि कशा प्रकारे खरबूज डेव्हलप झालेलं आहे हे तुम्हाला आता मी दाखवतोय. तर आपण वेळोवेळी त्याचा अपडेट घेत आलेलो आहे आणि इथून पुढेही घेणार आहे कसं झाड डेव्हलप होतं ते. तर आज मी तुम्हाला जशी ग्रोथ झालेली आहे तशी दाखवतोय. तर मॉर्निंग टाईम आहे मित्रांनो आणि बघून घ्या, इकडून सूर्यनारायण उगवलेले आहेत आणि त्यांच्या थेट किरणांचा आगमन आपल्या क्रॉप कवरती झालेलं आहे. आणि बघून घ्या, क्रॉप कवरमधून आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली दिसायला लागली खरबूजची. सर्वत्र खरबूज दिसायला लागले क्रॉप कवरमधून अशा प्रकारे. म्हणजे मित्रांनो आपल्याला 1261चा एकरी जो प्रमाण आहे आपण 4 किलोच्या आसपास दिलं होतं, 4 किलो, तर त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे दिसायला लागलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट ड्रिप इरिगेशनचं प्लॅनिंग करायला लागेल आणि त्यामध्ये आपण काय घेणार आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपल्याला आज 3रा दिवस आहे हे ड्रिप इरिगेशन खत दिल्यानंतर. 3ऱ्या दिवसातच आपल्याला मित्रांनो चांगली अशी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ दिसायला लागलेली. बघून की अशा प्रकारे वेली डेव्हलप झालेलं आहे. इथं तुम्हाला दाखवतोय मी. खरं तर कोणत्या साईडनं आहे आणि या साईडनं आपल्याला वेली दिसत नाही प्रॉपर, तर आता दिसेल कदाचित ते बघा. तर अशा प्रकारे वेली डेव्हलप झालेलं आहे. आता मित्रांनो मी तुम्हाला इथं मध्येच कुठंतरी आपलं क्रॉप कव्हर उघडून दाखवतो कशा प्रकारे वेली डेव्हलप झाले ते. तर चांगला छान असा रिझल्ट आलेला आहे. वनिता ॲग्रोचा आपण 1261 घेतलं होतं मित्रांनो 4 किलो. तर इथं आपण क्रॉप कव्हरवरती करूया आता. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे क्रॉप कव्हरमध्ये आपल्याला खरबूज दिसत आहे. आणि मित्रांनो क्रॉप कव्हरमध्ये सगळं सेटिंग झालेलं आहे. आपल्याला फुलकळी आणि जे खरबूज सेट झालेलं, तर ते सेट झालेलं फळं आपल्याला ठेवायचे नाही, ते तोडून टाकायचे. मित्रांनो क्रॉप कव्हरचा फायदा बघा, पानामध्ये एकदम शायनिंग आहे आणि कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नाही. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली झालेली आहे, शेंडा चालू आहे आणि खूप मस्त झाड डेव्हलप झालेलं आहे. कुठल्याही रोगाला बळी पडलेलं नाही, ना थ्रिप्सचा अटॅक, ना डावणी भुरी, ना थंडीमुळे कुठल्याही रोगाचा परिणाम झालेला. तर हा फायदा क्रॉप कव्हरचा आहे मित्रांनो. जुना क्रॉप कव्हर आपण घातलेला आहे. तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या मनात शंका असते की आपण जुना क्रॉप कव्हर वापरावा किंवा नाही. तर मित्रांनो आपण हा क्रॉप कव्हर काढल्यानंतर चांगला गोल गोल गुंडाळून असा व्यवस्थित ठेवला तर तो पुढच्या वर्षी नक्कीच वापरता येतो. आणि अजूनही त्याची परिस्थिती चांगली आहे, बघून घ्या, अजूनही फाटत नाही आणि अजूनही त्याच्यात तग धरून ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळं हा आपण काढून पुढच्या वर्षीसुद्धा वापरू शकतो. बघू हा कुठपर्यंत चांगला राहतो. तर चला असंच व्हिडिओला कंटिन्यू करा. आपण नेक्स्ट ड्रिप इरिगेशन कोणतं खत देतोय ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. खरं तर आज 11 डिसेंबर 2025. तर मित्रांनो आपण इथं आता खरबूजला 3rd ड्रिप इरिगेशन देतोय. तर यामध्ये मित्रांनो आपण आज घेतलेलं आहे ॲग्रेसा वेटल NPK 24-24. तर ही 24-24 हे जे वॉटर सोल्युबल खत आहे मित्रांनो लिक्विड फॉर्ममधलं, तर ते आपण इथं त्याचं सर्व द्रावण करून घेतलं आहे 100 लिटर पाण्यामध्ये आणि ते आपण तिकडं आता पंपाच्या सहाय्याने आपल्या खरबूजला देतो आहे. इथं बघू शकता आपण. तर असाच आपला जुगाड असतो मित्रांनो. तर मागचा ड्रिप ॲप्लिकेशन आपण 6 तारखेला दिलं होतं आणि आजचा आपण 5 दिवसांनी 11 तारखेला देतो आहे. तर बघू या ग्रेडनं आपल्याला कोणता फायदा होतो आणि कशा प्रकारे खरबूजची ग्रोथ होते. तर मित्रांनो इथं बघू शकता क्रॉप कव्हरच्या बाहेर आपले 3 प्लांट होते, तर ते सध्या ह्या स्टेजला आहे. तर अशा प्रकारचं काहीतरी खरबूजची अवस्था आहे सध्या मित्रांनो. तर बघू यामध्ये अजून किती डेव्हलप झालेलं दिसतं प्लॉट आपल्याला. मित्रांनो येत्या 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला क्रॉप कव्हर काढून घ्यायचं आहे
तर बघू 4-5 दिवसात काय रिझल्ट येतो. तर मित्रांनो बघून घ्या, अशा प्रकारे आपल्या खरबूजची ग्रोथ झालेली आहे आणि छान अशी फुल सेटिंग आणि फळ सेटिंग पण होतंय. बघून घ्या, मस्त फुलोऱ्या अवस्थेत एक खरबूज आपला. तर आज आपण क्रॉप कव्हर काढून घेतोय मित्रांनो. तर मित्रांनो क्रॉप कव्हर काढायला आज आपल्याला जवळपास 5 दिवस एक्स्ट्रा घेतले आपण. तरी पण पाहिजे असा काही इफेक्ट पडला नाही. 5 दिवस अगोदर काढला असता आपण खरबूजचा हा क्रॉप कव्हर, तर तो योग्य वेळेत काढला असता असं आपण गृहीत धरलं असतं. पण मग मित्रांनो आपण 5 दिवस त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली कमी होती, तर त्यामुळं आपण त्याला ड्रिप इरिगेशन खत देत होतो आणि आज आपण अशा प्रकारे काढून घेते संपूर्ण प्लॉटचे क्रॉप कव्हर. तर चला आता मी सगळं क्रॉप कव्हर काढून घेतो आणि मग भेटू आपण. तर नमस्कार मित्रांनो, खरं तर वाजलेले संध्याकाळचे 6 आणि मित्रांनो आपण आज इव्हिनिंगला 3-4च्या दरम्यान क्रॉप कव्हर काढून घेतलेलं आहे. तर बघून घ्या मित्रांनो, आता संध्याकाळच्या टायमाला आपला खरबूज हे अशा प्रकारे दिसतंय संपूर्ण प्लॉट. तर पूर्ण मित्रांनो आपल्या पेपरवरती खरबूज आहे असं बघून घ्या. म्हणजे जास्त काही वेली वाढल्या नाही, पण आपण जे खरबूज म्हणत होतो की याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते किंवा नाही होत, सगळं देवाच्या भरोसावर आपण सोडलं होतं. तर ते खरबूज आता अशा प्रकारे डेव्हलप झालेलं आहे. बघून घ्या, म्हणजे त्याची ॲव्हरेज ग्रोथ झालेली आहे मित्रांनो. आणि फुलकळी तर एकदम अफलातून, म्हणजे बघून घ्या, जिकडं तिकडं सर्वत्र फुल 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 दिसत आहे. आता फक्त आपल्याला सेटिंगकडे लक्ष द्यायचं आहे. आणि सगळ्या प्लॉटमध्ये आपल्याला अजूनही पिवळं दिसत असेल बघा, सगळ्या प्लॉटमध्ये फुलकळी दिसते. तर अशा प्रकारे खूप भरपूर सारी फुलकळी मित्रांनो लागलेली आहे. फक्त ती सेट किती होते आता याच्यावरती आहे. आणि आपल्याला आता इथून पुढचं जे काम करायचं तर ते सर्व त्याच्यावरतीच काम करायचं आहे. सेटिंग करून घेणं इथून पुढच्या 10 दिवस आणि मग आपल्याला फुगवणीकडे लक्ष देणं. तर अशा प्रकारचा आपला शेड्यूल असणार आहे मित्रांनो. तर इथून मागं मित्रांनो आपण जे 24-24ची ग्रेड सोडली होती, एकरी इथं आपण 2.5 किलो सोडलं होतं. नंतर मित्रांनो आपण अमोनियम सल्फेट हे सोडलं होतं आपल्या खरबूजला आणि अमोनियम सल्फेटचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आला आणि अशी बऱ्यापैकी मोठमोठाली पाने झाली मित्रांनो आणि चांगली ग्रोथ झाली. तर युरिया आणि अमोनियम सल्फेट आपण असं कॉम्बिनेशनमध्ये सोडलं होतं. जवळपास ते आपण 10 किलोच्या आसपास सोडलं असेल. अमोनियम सल्फेट 5 किलो आणि युरिया 5 किलो. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचा रिझल्ट आलेला आहे. आणि इथून पुढं मित्रांनो आपल्याला आता फुल सेटिंगकडे आणि आपल्याला फुगवणीकडे लक्ष द्यायचं आणि झाडाचा अजून विकास करण्यासाठी आपण याच्यावरती प्रयत्न करणार आहे. तर आता जस्ट मित्रांनो क्रॉप कव्हर आज काढलेला आहे, म्हणून मी आता जस्ट आमिस्टार टॉप आणि बायो 303चा फवारणी घेतलेली आहे. आणि हीच फवारणी करून आपण क्रॉप कव्हर घातला होता मित्रांनो. तर कुठल्याही प्रकारे आपण बघू शकता थ्रिप्स वगैरे आणि करपा, डावणी, भुरी कशाचाच अटॅक झाला नाही आपल्याला. आपण मित्रांनो जवळपास हा क्रॉप कव्हर 25 दिवस ठेवलेला आहे. म्हणजे 20 दिवसाच्या आसपास आपण क्रॉप कव्हर काढला पाहिजे, पण आपण मुद्दाम तो लेट काढलेला आहे 5 दिवस. कारण आपली खरबूजची जो आपल्याला ट्रान्सप्लांटेशनचा शॉक बसला होता खरबूजला, त्या शॉकमधून निघायला 4-5 दिवस आपण त्याच्यात क्रॉप कव्हरमध्ये आपण घातले त्याचे, म्हणून आपण 5 दिवस एक्स्ट्रा लेट केला आणि मग काढलेलं आहे. आणि अशा प्रकारे बऱ्यापैकी मित्रांनो आता ग्रोथ झालेली आहे. आणि थंडीचा टाईम आहे, ऑलरेडी आपली कंडिशन काय झाली होती आपण बघतायच व्हिडिओमध्ये. तर तिथून आपण इथपर्यंतचा प्रवास खरबूजकडून करून घेतलेला आहे. आणि बघून घ्या, सर्वत्र हिरवळ एकदम काळोखी असलेला प्लॉट दिसतो आपल्याला. हा प्लॉट आता कुठपर्यंत डेव्हलप होता आणि कशा प्रकारे आपण याच्यावरती काम केलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर संघर्षातून समृद्धीकडचा मार्ग आहे हा आपला खरबूजामधला. आता इथून पुढच्या ज्या फवारण्या घेणार आहे मित्रांनो मी, त्या फवारण्या मी याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करणार आहे किंवा सांगणार आहे व्हिडिओच्या मार्फत. त्याचे पण ब्लॉग्स येतील. तर बघून घ्या मित्रांनो, असं काही झाडं म्हणजे अजूनही चांगली ग्रोथ झाली नाही, छोटे छोटे. म्हणजे मी हेच नाही दाखवत की चांगली ग्रोथ झाली, पण मग आपण त्याला शॉकमधून काढून आणि त्याच्याकडून बऱ्यापैकी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करून घेतलेली. जिथं आपल्याला चांगल्या चांगल्या माणसांनी सांगितलं होतं की खरबूज आता होणं शक्य नाही किंवा आता तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा करू नका, हा असा डेव्हलप होईल म्हणून. पण मित्रांनो आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी आपल्याला आपण बंजर जागेला सुद्धा उपजाऊ करण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये असते. आणि ती ताकद खरी ओळखण्याची हीच वेळ असते आणि आपण ती टायमिंग ओळखली पाहिजे, तरच अशा प्रकारे आपल्याला त्याचा रिझल्ट दिसू शकतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत मित्रांनो
खूपच म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे निम्म्याला कमी प्लॉट चांगला नाही आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की बा मागच्या वर्षीचा जो प्लॉट होता त्याच्या तुलनेमध्ये याची ह्या प्लॉटने त्याची निम्मीसुद्धा पूर्वत केलेली नाही. म्हणजे मागच्या वर्षी आपला प्लॉट एकदम टॉपचा प्लॉट होता, तसा हा प्लॉट नाही मित्रांनो. आणि साहजिकच आपण खूप खस्ता खाल्लेला आहे, त्याच्यामध्ये खूप अडथळे आलेले आहे आपल्याला. बघून घ्या, अशी डम्पिंग वगैरे झाली होती खूप सारी. इथं लगातार आपण 4-5 झाडांची डम्पिंग झालेली बघताय. अशा प्रकारे डम्पिंग झाली, डम्पिंगमधून वाचवलं इथं. आणि खूपच रिस्क फॅक्टर असतानाही आपण हा प्लॉट डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा मित्रांनो. आणि बघून घ्या, आज क्रॉप कव्हर काढला आहे आणि इथं आपण ठेवला आहे बांधावरती गोळा करून लगेच संध्याकाळी. तर चला, आपला फवारा मारून झाला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, आपण जास्त काही खर्च करत नाही. आपण एवढं एक आपल्याला प्लॉट बनवायचं म्हणून खूपच आपल्यातून खर्च करू राहिलो आपण, असा काही विषय नाही मित्रांनो. कारण की आता मी जो फवारा घेतला आहे तो आमिस्टर टॉप बायो 300चा जो अगोदर घेतला होता तोच फवारा घेतला आहे. आणि तो फवारा मारून शिल्लक होता तोच फवारा मी आता जस्ट घेतो आहे. आता 4-5 दिवसांनी याच्या नेक्स्ट प्लॅनिंग आपल्याला फुल सेटिंगकडे जायचं आहे. अशा प्रकारे आपण स्प्रे टाकत जाऊ. आणि आपण जे शिल्लक फवारे म्हणजे औषधं होते तेच औषधं वापरतो आतापर्यंत. खरबूज असो किंवा काकडे असो. आता इथं आपली टोमॅटो होती, ती टोमॅटो पूर्णतः काढून झालेली आहे. म्हणजे आता आपल्याला हे मल्चिंग वगैरे गोळा करून आणि याच्यावरती डायरेक्ट रोटर मारायचं आहे. तर इथलं जे फाउंडेशन होतं तार बांबू ते आपण काढून तिकडं लावलेलं आहे. तर अशा प्रकारचं सगळं आपल्याला इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं अशा प्रकारे आपण मॅनेजमेंट करतो आहे. कारण आपल्याला खर्च जास्त करायचा नाही. आपला मेन मोटिव्ह तो असणार आहे मित्रांनो. कारण आपल्याकडे एवढं भांडवल पण नाही आहे आणि जास्त खर्च करून उत्पन्न घेण्यात ही जी आघाडी पद्धत आहे ती आपल्याला मुळातच करायची नाही. तर असं खूपच अंधार पडलेलं आपल्याला. खरं तर आता काकडीला पण फवारा द्यायचा होता याच आपला बायो 300चा. तर चला आता बघू, सकाळी फवारा देऊ. तर चला मित्रांनो, व्हिडिओला कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो. तर गुड आफ्टरनून मित्रांनो. खरं तर दुपारचे वाजलेले आहे 12:30 आणि आपण आता आपल्या खरबूजच्या प्लॉटमध्ये आहोत. तर अशा प्रकारे मित्रांनो फायनली आपण ग्रीनरी डेव्हलप केलेली आणि बेडवरती आपण बघताय सर्वत्र खरबूज दिसतं आहे आपल्याला. तर अशा प्रकारचा आपण याच्यामध्ये कष्ट केलं मित्रांनो आणि नियोजन केलेलं आहे या प्लॉटमध्ये. तर त्याचा काही असा रिझल्ट आपल्याला आता बघायला मिळतोय. तर मित्रांनो, खरबूजचा हा आपल्याला शॉकमधून निघाल्यानंतरचा प्रवास कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपला प्लॉट तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये कळवा. तर अपयशातून यशाकडे जाण्याचा हा एक मार्ग मी तुम्हाला दाखवला. तर मित्रांनो, खरबूजचा क्रॉप कव्हर घालेपासून तर काढेपर्यंतचा संपूर्ण खरबूजचा प्रवास मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे. आणि ड्रिप इरिगेशन मार्फत आपण कोणकोणते खतं खरबूजला वापरले आणि फवारण्या कशा घेतल्या हे पण तुम्हाला सांगितलं मी. तर आय होप मित्रांनो, खरबूजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग तुम्हाला आवडला असेल. आणि ही माहिती जर तुम्हाला फायद्याची वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण अशाच नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत आणि शेती जगतामध्ये जगत असताना आपले अनुभव शेअर करत आहे. आणि स्वतःही शेती करत असताना आपण बऱ्याच काही गोष्टी शिकत आहोत आणि नवीन नवीन पिकांकडे आपण थोडासा आपला कल आहे तो वळवलेला आहे. तर हा सगळा जो अनुभव आहे तो आपण या आपल्या ब्लॉगिंगच्या मार्फत आपण मांडत असतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.